हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ हा खरं तर मी तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी बनवलेला आहे. नुकताच आपला 10वीचा रिझल्ट लागला. दरवर्षीप्रमाणे आपल्या क्लासच्या स्टुडंट्सनी या बोर्ड एक्झाममध्ये देखील अतिशय दैदिप्यमान असं यश मिळवलेलं आहे. 3 स्टुडंट्सना सायन्समध्ये 99 मार्क्स मिळालेले आहेत. मॅथ्समध्ये देखील 99 मार्क मिळालेले स्टुडंट्स आहेत. तुम्ही आपल्या क्लासचा रिझल्ट हा बघितलेला असेलच. सो या चॅनलवरती फक्त 8वी 9वी 10वीचेच नाही तर 10वी पास आउट झालेले देखील बरेचसे स्टुडंट्स आहेत. सो आम्ही विचार करत होतो ह्या सगळ्याच स्टुडंट्ससाठी आपल्याला काहीतरी करता येईल का. सध्याचं युग हे कॉम्पिटिशनचं आहे. सो आपल्याला डार्विनचा सिद्धांत, सर्वायवल ऑफ द फिटेस्टवाला, सो ह्या कॉम्पिटिशनमध्ये तेच तग धरून राहणार, जे स्वतःला सतत अपडेटेड ठेवतील. हे अपडेटेड ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देत असता आणि ह्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा बेस हा फक्त महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसशी रिलेटेड नसतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. तर स्टेट बोर्डचा तर असतोच नो डाऊट, पण त्याच्याबरोबरच CBSE बोर्डाचा देखील सिलेबसचा अभ्यास तुम्हाला साईड बाय साईड करावा लागतो. तुम्हाला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायची असेल, अगदी ऑलिम्पियाडचे असतील किंवा तुमची NMMSची असेल, स्कॉलरशिप्सच्या मध्ये सायन्सचा पार्ट नसतो परंतु मॅथमॅटिक्स हा पार्ट आलाच. सो सगळ्याच प्रकारच्या तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स घ्या, तुम्हाला स्टेट बोर्डच्या सोबतच CBSEचा देखील अभ्यास करावा लागतं. अँड ॲज यू नो, आपले जे फाउंडेशन क्लासेसचं सध्या जे फॅड सुरू आहे, म्हणजेच जे स्टुडंट्स पुढे जाऊन मेडिकल, इंजिनिअरिंग ह्या साईडला जाणार आहेत, ते अगदी 8वी किंवा त्याच्याहीपेक्षा आधीपासून त्याची प्रिपरेशन करत असतात आणि ॲटलिस्ट 8वीपासून तुम्ही वेगवेगळे फाउंडेशनचे कोर्सेस लावता, त्याची भरमसाठ फिया देता आणि तितकं असं ते म्हणजे त्याच्यातूनही तुम्हाला नॉलेज किती मिळतं हे अगेन मोठा क्वेश्चन मार्क आहे, हो की नाही. आपल्या क्लासेसचा जो मेन एम असतं ते तुम्हाला नॉलेज डिलिव्हर करणं आणि विषय ॲक्च्युली काय आहे हे तुम्हाला समजून सांगणं. एकदा का विषय तुम्हाला व्यवस्थित समजला की पिक्चरच्या स्टोरीसारखं, कसं एकदा स्टोरी समजली की तुम्ही अगदी हवं तसं हवं तेव्हा विथ एव्हरी मायन्यूट डिटेल तुम्ही ते स्टोरी सांगता. तसा माझा हा नेहमी ट्राय असतो तुम्हाला विषय समजून सांगण्यामध्ये. आणि मग जसं आमिर खाननं त्या 3 इडियट्समध्ये सांगितलं ना की तुम्ही तुमचं काम करत जा, विषय समजून घेत चला, कामयाबी तर तुम्हाला आपोआपच मिळणार. तसं एकदा का तुम्हाला विषय कळला की मग तर कशाही प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती विचारले गेले की तुम्हाला उत्तर हे इझी पिझी देता येतं. सो आपल्या क्लासचा मेन हेतू तो आहे. ऑनलाईन क्लासेस ह्या वर्षीचे 10वीचे आपले सुरू झालेलेच आहेत. तुम्हाला कुणाला डेमो लेक्चर्स अटेंड करून क्लासला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि आमच्याकडून तुम्हाला पर्सनल गायडन्स रोज लाईव्ह लेक्चर्सच्या थ्रू आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, आपल्या टेस्ट असतात क्लासच्या चालू, त्या तुम्ही टेस्ट तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं, कुठं चुकतंय, काय चुकतंय ह्याचं तुम्हाला वेळोवेळी गायडन्स केलं जातं आणि ह्या सगळ्याचाच इफेक्ट हा तुम्हाला बोर्डामध्ये छान मार्क्स, हे मग तो मार्क्स मिळणं हा एक बाय प्रोडक्ट आहे. विषय चांगला समजणं हा मेन आपला हेतू. सो हे तुम्ही 9वीचे देखील आपले ऑनलाईन क्लासेसचे ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत या वर्षीसाठी, 10वीचे देखील आहेत. आणि गुड न्यूज अशी आहे, ह्या वर्षीपासून आपण 11वी आणि 12वीसाठी देखील आपले ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत मॅथमॅटिक्ससाठी. तर त्याचे तुम्हाला जर डेमो लेक्चर्स अटेंड करायचे असतील, स्टेट बोर्डसाठीचे असतील आणि JEEसाठीचे पण असतील, सो तुम्हाला त्याचे डेमो लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला मोबाईल नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. विद्या मॅमचा नंबर आहे तो, आणि त्यांना सांगा की मला लिंक हवी आहे डेमो लेक्चरसाठी, तर तुम्हाला लिंक देतील. यू कॅन जॉईन द डेमो लेक्चर, ऑब्झर्व करा कसं वाटतंय बघा आणि मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. हा एक पार्ट झाला. आय वॉज टॉकिंग अबाउट द कॉम्पिटिटिव्ह एक्झामवाला पार्ट. आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपलं एक नवीन चॅनल आपण सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे विदीक्षा एड्युकेअर. विदीक्षा ह्या चॅनलवरती आपण तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची स्पेसिफिकली प्रिपरेशन करून घेत आहोत आणि ज्याचं नॉलेज हे मेनली CBSE बोर्डाच्या कंटेंटवरती आधारित असेल. सो ज्या स्टुडंट्सना फ्री ऑफ कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, तुम्हाला चॅनलची लिंक मी देतेच आहे, त्या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट करा, ऑब्व्हियसली सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मग ते कंटेंट तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी रिलेटेड मिळत जातील. तुम्हाला आपले ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर मी माझा एक नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, विद्या मॅमचा दिलेला आहे. सायन्ससाठी मला अप्रोच व्हा, मॅथ्ससाठी विद्या मॅमना अप्रोच व्हा. आपले 11वी आणि 12वीचे
जे स्टेट बोर्डचे लेक्चर्स आहेत ते आपले ह्या चॅनलवरती देखील उद्यापासून सुरू होत आहेत. आणि आपले JEEचे बेस्ड जे लेक्चर्स असतील 11वी-12वीचे ते आपल्या विदीक्षा चॅनलवरती असणार आहेत. सो लक्षात आलं तुम्हाला मी काय काय अनाउन्समेंट केल्या. शॉर्टमध्ये पुन्हा एकदा सांगते, 9वी आणि 10वीचे ऑनलाईन क्लासेस सायन्स आणि मॅथ्सचे आपले सुरू झालेले आहेत. तुम्हाला त्याचे डेमो लेक्चर्स बघायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर्स दिलेले आहेत, सायन्ससाठी मला, मॅथ्ससाठी विद्या मॅमना कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर तुम्हाला जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची फ्रीमध्ये तयारी करून घ्यायचं असेल तर विदीक्षा एड्युकेअर हे आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला तिकडे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी सगळ्यांचेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बेस्ड तयारी आपण करून घेत आहोत. तुम्हाला जर JEEची तयारी तुम्ही करत असाल 11वी-12वीचे स्टुडंट्स आणि तुम्हाला क्लास लावायचे असतील तरीसुद्धा तुम्ही विद्या मॅमशी कॉन्टॅक्ट करा. आणि जर फ्री लेक्चर्स बघायचे असतील तर आपलं अगेन विदीक्षा एड्युकेअर हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सो ही होती आजची तुमच्यासाठीची स्पेशल अनाउन्समेंट. ह्या जे सध्या चालू आहेत हे जे ॲडमिशन्स त्याचा पार्ट नक्की व्हा. आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करायला खूप उत्सुक आहे. ठीक आहे, सो भेटूयात आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. थँक्यू.